नमस्कार, आप देख रहे हैं दबंग हेडलाइंस। शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे का भव्य कार्यकर्ता मेळावा उल्लासनगर में संपन्न हुआ है। इसी के साथ उद्धव बालासाहब ठाकरे ने शिवसेना ने आगामी महापालिका चुनाव का आगाज भी कर दिया है। उल्लासनगर शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे की ओर से रविवार को उल्लासनगर के सी ब्लॉक स्थित गुरुद्वारे में भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा का आयोजन किया गया था। इस अवसर पर पूर्व केंद्रीय मंत्री व शिवसेना के वरिष्ठ नेता अनंत गीते ने कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। साथ ही उपनेता एवं कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, उपनेता संजय सामंत तथा दुधवलकर ने भी सभा को संबोधित किया। इस मेळावा के माध्यम से आगामी उल्लासनगर महानगर पालिका चुनाव का औपचारिक आगाज भी किया गया। मंच से वक्ताओं ने शिवसेना उबाटा की विचारधारा और जनसंपर्क को मजबूत करने का आह्वान किया है। कार्यक्रम में विशेष रूप से उपस्थित पदाधिकारियों में कल्याण जिला प्रमुख धनंजय बोडारे, शहर प्रमुख कुलविंदर सिंह बैस, उप जिला प्रमुख राजेंद्र साहू, भीमसेन मोरे, उप जिला संगठिका अंजलि राउत, महानगर प्रमुख राधाचरण करोतिया, शहर प्रमुख कैलाश तेजी, शहर संगठिका जया तेजी, विधानसभा संगठिका मंगला पाटिल, विधानसभा प्रमुख शिवाजी जावले, उप शहर प्रमुख दिलीप मिश्रा, भगवान मोहिते, राजू माने साबले, उत्तर भारतीय विभाग प्रमुख मनोज तिवारी, महिला संगठिका विभाग संगठिका गंगा चौहान, विभाग संगठिका मनमीत पिंकी भुल्लर, विभाग प्रमुख दशरथ चौधरी, सतीश शिंदे, शिवाजी हावले, उप विभाग प्रमुख अशोक जाधव, आदिनाथ पालवे, ससाने, भास्कर शिंदे प्रमुख रूप से शामिल थे। कार्यक्रम में स्थानीय शिवसैनिकों का उत्साह और उपस्थिति यह दर्शाती है कि पार्टी उल्लासनगर में आगामी महानगर पालिका चुनाव के लिए पूरी तरह से तैयार है। धर्मवीर आनंद दिघे साहेब, सर्वांच्या मां मीनाताई ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो आणि व्यासपीठावर उपस्थित शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार आनंद गीते साहेब, सर्वांना परिचित असलेले आणि गेल्या 3 वर्षापासून या लोकसभा मतदारसंघामध्ये पिंजून काढणारे, अगदी न थकता रात्रीचा दिवस करणारे संपर्क प्रमुख आणि उपनेते गुरुनाथ खोत साहेब, आमचे मित्र उपनेते आणि ज्यांनी कामगार चळवळ किंवा कामगार संघटना शिवसेनेची अगदी सर्वांना भिडून लढून मुंबई हॉस्पिटल असू दे, नानावटी हॉस्पिटल, कुठले हॉस्पिटलचे संघटना जीवन ठेवले आमचे मित्र संजयजी सावंत साहेब, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू, उपजिल्हा प्रमुख भीमसेनजी मोरे, आमचे युवा सेनेचे जिल्हाधिकारी भाऊ माद्रे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अंजलीताई राऊत, शहर प्रमुख आमचे बिंदरजी कुलविंदर सिंह बैस, शहर प्रमुख कैलाश तेजी, कल्याणचे शहर प्रमुख शरद पाटील, महाराष्ट्राचे शहर प्रमुख प्रकाश चौधरी, उल्हासनगरच्या शहर संघटिका जया तेजी, मंगला पाटील, बारांबे ताई, माजी नगरसेवक शेखरजी यादव, माजी नगरसेविका वसुधा बोडारे, संतोष शिंदेजी, राधाचरण करोदियाजी जे महानगर प्रमुख आहेत, त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी राजेश कंसे, संतोष सावंत, उपस्थित सर्व शिवसेना युवा सेना आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक बंधू भगिनी मातांनो, सर्वात पहिला मी तुम्हाला सर्व निष्ठावान शिवसैनिकांना मी जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, निष्ठावान आहोत की नाही आपण, कट्टर साबित केलेला उत्स्फूर्त असा हा शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा झालेला आहे। मी जिल्हा प्रमुख, इथले शहर प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो। सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे, मेळावा उत्स्फूर्त झालेला आहे आणि उल्हासनगर महापालिकेवरती भगवा फडकवण्याची शपथ आजच्या मेळाव्यात या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली। राज्यात आघाडी असताना
आघाडीचा निर्णय होईल, अजून निवडणुका अधिकृत घोषित झालेल्या नाहीये, त्यामुळे या बाबतीमध्ये अजूनही आघाडीची बैठक झालेली नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका असल्यामुळे बहुसंख्य राजकीय पक्षांची भूमिका हीच असते की कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी मिळावी आणि म्हणून आम्ही तयारी करतो. परंतु जो आघाडीचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची सुद्धा होण्याची शक्यता साकारता येते, याच्याकडे तुम्ही कसं बघता? ते मी कसं बघण्यापेक्षा महाराष्ट्राची जनता, खरं म्हणजे त्या जनतेच्या या अपेक्षा आहेत की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, ही महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे. पुन्हा एका राजकीय पुढाऱ्याच्या अपेक्षेचा काही संबंध नाही, ही महाराष्ट्र जनतेची अपेक्षा आहे. परंतु निर्णय हा त्या दोन्ही बंधूंनीच घ्यायचा.